मुकांचं खून आहे ते प्रकरण आहे. सरकारची प्रतिमा खराब होत असते. बरं, पण सरकारची प्रतिमा जरी खराब असली तरी देखील सरकार त्यावरती योग्य ती पावलं उचलतंय असं तुम्हाला वाटतंय का? ज्या कारवाईची तुम्हाला आणि सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्तीवरती सरकार खरं ठरतंय का? तुम्हाला सांगू, हे सरकार जे आहे ना, हे सरकार एक तर मोठं भ्रष्टाचारी सरकार आहे. कसं? अनेक केसेस आहे भ्रष्टाचाराचे पाडे जर वाचले ना, मी तर म्हणतो आता समजा ही 1 वर्षाची अनेक आहे, त्याच्या 3 वर्षाच्या आधी टेंडर्स बघा. आत्ता काल संभाजीनगरात एक कारवाई झाली, काहीतरी 77 कोटीचं बिल नाही दिलं म्हणून BNCचं ऑफिस कोर्टाने ताब्यात घ्यायचा आदेश दिला. हे काय, हा भ्रष्टाचार नाही आहे? आज तुमच्याकडे रक्कम किती, टेंडर किती काढले? सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भ्रष्टाचार आहे. इकडे मेगा इंजिनिअरिंग कंपनीला 13,000 कोटीचा टेंडर 16,000 कोटी दिले. हा भ्रष्टाचार नाही आहे? ते बिवलकर कुटुंबियांना जमीन दिली, ज्यांनी इंग्रजांना मदत केली होती, म्हणजे देशविरोधी भूमिका घेतली होती, त्याला जमीन परत देत आहे सरकार. हा भ्रष्टाचार नाही आहे? पण भ्रष्टाचारावरती कुठलं कठोर पाऊल उचलतंय सरकार? मग नाही उचलत आहे ना. सरकार भ्रष्टाचारांचं सपोर्ट करतंय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालतंय सरकार. हेच तर म्हणणं आहे आमचं की भ्रष्टाचारांना सरकार पाठीशी घालतंय. सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत आणि या भ्रष्टाचारांना सरकार पाठीशी घालतंय. बरं, कॅश बॉम्बचा मगाशी तुम्ही देखील उल्लेख केलेला होता, त्याला अनुसरूनच मला प्रश्न विचारायचा आहे. एका बाजूला तुम्ही एक व्हिडिओ जारी केलेला होता, या व्हिडिओमध्ये असलेले व्यक्ती कोण असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला होता. दुसरीकडे कॅश बॉम्ब पाठोपाठ चित्रलेखा पाटील यांनी देखील भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता. सरकारमध्ये खरोखर पैशांचे असे थेट व्यवहार होत आहेत का? मग हे व्हिडिओज कुठून येतात? लाव रे तो व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या राजकारणातून कधी लांब जाणार, कधी दूर जाणार? हे बघ, व्हिडिओ समोर येत आहेत. माझं म्हणणं आहे की समजा चुकीचा व्हिडिओ आम्ही जर पोस्ट केला असेल तर आमच्यावर पोलीस कारवाई करावी, असं माझं चॅलेंज आहे सरकारला. गुन्हा दाखल करा आमच्यावर, माझ्यावर गुन्हा दाखल करून टाका सरकारने की यांनी चुकीचा व्हिडिओ दाखल केला, हा माणूस तो नाहीच आहे आणि याच्याकडे त्या नोटा नाहीच आहे, असे एक पोलीस कंप्लेंट माझ्यावर करा आणि गुन्हा रजिस्टर करा, असं माझं सरकारला खुलं आव्हान आहे. करतं का बघू आपण. मी ते करायची वाट बघतोय. मग माझ्याकडे सगळं आहे, सगळ्या गोष्टी यावंच. मला पोलिसांनी, मी तर वारंवार म्हणतो की पोलिसांमध्ये कंप्लेंट करा आणि पोलिसांनी माझ्याकडे तपासायला या, मग मी तुम्हाला दाखवतो काय काय म्हणून. एकीकडं सामान्य माणसाला बँकेत जायचं तर 50,000च्या वर कॅश भरता येत नाही, 50,000च्या वर कॅश काढता येत नाही. इकडे मला कुठं विमानात जायचं तर 2 लाखाच्या वर तुमच्याकडे खिशात रक्कम ठेवता येत नाही. घरामध्ये सुद्धा तुम्हाला, ठीक आहे, तुमचं उत्पन्न असेल तेवढं ठेवायचं तुम्हाला अधिकार आहे, काय हरकत नाही ठेवायला. पैसे जर माझे असले 2 कोटी काय 200 कोटी काय 2,000 कोटी असले, माझ्या उत्पन्नाचा सोर्स असला, ते माझ्याकडे असले तर ठेवायला कोणाची चोरी आजच काही कारण नाही. कोणी काही करू शकत नाही. इन्कम टॅक्स नाही, CBI नाही, ED नाही, PD नाही, काही करू शकत नाही जर माझे असले तर. मग हे पैसे जर त्या कोण आमदार आहे त्याने महेंद्र दळवी जर त्यांचे असतील, मोजून घेतलेले दिसतात, ते दाखव मला किती आहे, कुठे आहे, कसे आहेत, कसे भरतो दाखव, असा तो व्हिडिओ आहे समोरच्याकडून. कारण यांना भरोसा नाही ना, खरंच 50 भरले का, खरंच 40 भरले का, 30 भरले का, 20 भरले, असा तो व्हिडिओ आहे. पण सरकार कुठे गुन्हा दाखल करत आहे? याच्यात एकमेव इमानदारीनं प्रामाणिकपणे भूमिका व्यक्त केली सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी, बाकी एकाही माणसानी. कोणी सांगतं AI आहे, कोणी सांगतं मॉब केला आहे, कोणी म्हणतं घरभेदी आहे, कोणी म्हणतं तटकऱ्याने दिलेला आहे, कोणी म्हणतं अंबादाने ब्लॅकमेलर आहे. नेमकं एक काय आरोप करायचा ते तर ठरवा. पण दानवेंकडे हा व्हिडिओ आला कुठून? तो एक प्रश्न आहे.